ਖੂਨ ਬਹਾਉਂਦੀ ਏ ਓ ਜੁਗਨੀ ਆ ਜਾ ਹੱਥ ਨਾ ਆਉਂਦੀ ਜੁਗਨੀ ਹੱਸਦੀ ਵੇ ਹੱਸਦੀ ਤੇ ਦਿਲ ਵਿੱਚ ਵਸਦੀ ਵੇ ਮੈਂ ਜੁਗਨੀ ਦਾ ਸਜਣਾ ਵਿੱਚ ਕਰੇ ਜੇ ਰਜ ਰਜ ਵਸਣਾ ਜੁਗਨੀ ਪਾਉਂਦੀ ਕੁਚੀਆਂ ਕੀਲਾ ਟੁਕ ਟੁਕ ਟੁਕੀਆਂ ਦਿਲ ਵਿੱਚ ਕੀਲਾ हाय मी मनाली शो टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच आपण ओय लकी लकी ओय या सिनेमाचं आपण गाणं पाहिलं आणि हे जे म्युझिक आहे आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतोय. पण हे जे पंजाबी म्युझिक आणि हे दिलंय एका मराठमोळ्या मुलींना आणि म्हणजे स्नेहा खानवलकरनं. स्नेहा आज IBN लोकमतच्या स्टुडिओत आहे. स्नेहा IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला हा प्रश्न विचारायचा आहे की स्नेहा तू एवढ्या लहान वयामध्ये इतकी मोठी झेप घेतलीस आणि ओय लकी लकी ओय या सिनेमासाठी म्युझिक दिलंस तर हे जे म्युझिक तू जेव्हा कंपोज केलंस हे एकंदर काय प्रोसेस होती कसं काय तू या सिनेमापर्यंत पोहोचलीस? ह्याचा फार मोठा क्रेडिट मी दिबाकर बॅनर्जी जे डायरेक्टर आहेत ओय लकी लकी ओयचे त्यांना देईन. कारण मी त्यांना एक फार प्रिमिटिव्ह स्टेजवरती भेटले होते फिल्मच्या म्हणजे ते स्क्रिप्ट च्या प्रोसेसमध्ये होते. तेव्हा त्यांच्याकडे एक दोन रेफरन्सेस होते आणि मग त्यांनी सांगितलं मला त्यांना कसं म्युझिक हवं होतं आणि मग त्यांनी माझ्या हातात दिलं की आता आपण बघूया नाव इट्स इन आवर हँड्स. तर मग ते सुरुवातीपासून जे करायला मिळतं आणि स्वतः करायला मिळतं तुम्ही स्वतः इमॅजिन करून मग सगळं पूर्ण एक एक्झिक्युशन करता त्याच्यात खूप मजा आला. सो ॲज अ सोलो कंपोजर हा प्रोजेक्ट खूप सॅटिस्फाईंग होता. स्नेहा एक मराठी मुलगी मराठमोळा चेहरा आणि एक पंजाबी गाणं तू पंजाबी गाण्याला म्युझिक दिलेलंस तर हे किती डिफिकल्ट होतं तुझ्यासाठी? सुरुवातीला जेव्हा बॅकड्रॉप आणि स्क्रिप्ट कळली तेव्हा बॅकड्रॉप दिल्ली आणि दिल्लीच्या आसपास म्हणजे जवळचा होता. तर पंजाबी आणि हरियाणवी म्युझिकचा इन्फ्लुएन्स ऑब्व्हियसली होणारच होता स्क्रिप्टवरती. तर मी त्यांना हेच म्हटलं की मला तुम्ही एकदा जाऊ द्या मला फक्त फिरू द्या पंजाब हरियाणा फिरू द्या मला. तर मी 2 महिने फिरायला गेलो होतो नुसती आणि सगळं आपलं लॅपटॉप आणि रेकॉर्डिंग गिअर व्हिडिओ कॅमेरा वगैरे घेऊन पंजाबमध्ये 2 महिन्याची रँडम नुसती सर्च केली होती आम्ही. वोकलिस्ट म्युझिशियन्स सगळे वेगळे वेगळे गावातले फोक आर्टिस्ट वगैरे त्यांना शोधून काढलं. तर त्यांना शोधून काढल्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. सो आय वॉज मोर कॉन्फिडंट अबाउट डुईंग पंजाबी म्हणजे मोर पंजाबी ओरिएंटेड म्युझिक. तर मग हे त्यात वेगळेपण आहे की या सिनेमामध्ये जे कोणी सिंगर्स आहेत हे सुद्धा तिथले लोकल आहेत म्हणजे पंजाबी ॲक्सेंट आणि या रिलिजनशी ते निगडीत आहेत आपण असं म्हणू. एक वेगळे जे नवीन कलाकार सुद्धा म्हणत त्यांना एक चान्स मिळाला या पिक्चर थ्रू. करेक्ट. ह्याच्यात मोस्टली जे सगळे एक्सेप्ट फॉर मिका ज्यांनी प्रमोशनल सॉन्ग टायटल सॉन्ग जो आहे ओय लकीचा तो त्यांनी म्हटलाय. बाकी सगळी गाणी दे आर ऑल न्यू सिंगर्स. ते सगळे गावातले सिंगर्स आहेत त्यांनी पहिल्यांदा रेकॉर्डिंग केली असेल. आणि आम्ही काय केलं की आम्ही आमच्या ट्यून्स आणि आमचं म्युझिक आमचे लिरिक्स घेऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिकवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता म्हणा तुमच्या स्टाईल आहे. तर त्यांच्या ॲक्सेंटमुळे त्यांच्या स्टाईलमुळे ते ऑटोमॅटिकली एक प्युरिटी जी असते पंजाबी म्युझिकची आणि हरियाणवी म्युझिकची ती येत होती. तर बरोबर. स्नेहा सांग की आता जो बॉलिवूडमध्ये जो ट्रेंड आहे जो तो त्या ट्रेंडकडे आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हे पंजाबी म्युझिक हे जेव्हा तुझ्याकडे आलं तर तुला एक चॅलेंज नाही का वाटलं की या बॉलिवूड ट्रेंडमध्ये हे पंजाबी म्युझिक आपण कसं काय त्याला आपण सक्सेस करायचं आणि कसं काय निभावून जाईल? पंजाबी म्युझिक आपण सगळ्यात जास्त ऐकलेलं आहे. म्हणजे ते एक रिजनल असं संगीत आहे जे इंडियामध्ये सगळ्यात जास्त आणि इवन अब्रॉड UK US पंजाबी भांगडा सगळे ओळखतात. पण पंजाबी म्युझिक फक्त डान्स करायला नसतं आणि ते इमोशनली खूप असतं. मी इतके त्याचे लेयर्स आता शिकायला मिळाले. पण आम्हाला तर स्क्रिप्टच्या हिशोबाने करायचं होतं. सो आय वॉज कॉन्फिडंट की आम्हाला काहीतरी वेगळं पंजाबी करायची गरज नाही आहे. ॲज लॉंग एज स्क्रिप्टच्या हिशोबाने सगळं आम्ही ऑनेस्टली करतोय आणि गाणी जशा स्क्रिप्टला हव्या आहे तसे करतोय तर मग सगळं नीट होईल. अँड इट इज बिंग एन्जॉयड बिकॉज इट्स व्हेरी क्लोज टू द फिल्म.
हा जो सिनेमा आहे ह्याच्यामध्ये एक कॉमेडी टच आहे, कॉमेडी मूवी असल्यामुळे नक्कीच म्युझिक सुद्धा आहे, त्याला सुद्धा एक कुठेतरी कॉमेडी टच आला पाहिजे. तर या सगळ्या जेव्हा गोष्टी असतात तर या गोष्टींकडे कसं बघितलं जातं? ॲक्च्युली सिनेमाला मी कॉमेडी सिनेमा असं नाही बहुतेक म्हणणार, कारण फिल्म त्याच्यात एक रिअल ह्युमर टच आहे, व्यंग आहे, त्याच्यात एक रिअलिस्टिक ह्युमर आहे. आणि लिरिक्समध्ये आमचं एक थोडंसं कॉमिकल पण नाही, अगेन ह्युमरस अँड येट आयरॉनिक असे लिरिक्स यूज केलेले आहेत. तर गाणं सिरियस असेल तर जुगनी चढदी एसी कार, एक सुपर चोर नावाचं गाणं आहे. ही ट्यून फारच इमोशनली अशी बनवली आहे आणि त्याचे लिरिक्स पण असे ऐकताना कॉमेडी वाटतात किंवा ह्युमरस वाटतात, पण ते पण खूप डीपली कनेक्टेड आहेत त्या कॅरेक्टरच्या. तर जुगनी चढदी एसी कार, एअर कंडिशन कार, रहंदी शीशे पार, जुगनी ओदी कोठी सेक्टर 4, हे सगळे रेफरन्सेस त्या कोलोकियल ह्याचे एरियाचे. तर हा जो सिनेमा आहे याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे की जेव्हा तू मगाशी म्हणालीस की तुला स्वतः तू ह्याच्यामध्ये म्युझिक केलंस, याआधी तू राम गोपाल वर्मा बरोबर गो या सिनेमासाठी केलं होतंस, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. पण त्याआधी मला हे विचारायचं की हा तुझा एक स्वतःचा सिनेमा आहे, हे तुझे एक इंडिव्हिज्युअल आपण मूवी म्हणू शकतो की ज्याच्यासाठी तू स्वतः म्युझिक डिरेक्ट केलेलं आहेस, राईट? तर हे सगळं करताना याच्यामध्ये एक जी टीम होती, या पिक्चरची जी टीम आहे ती म्हणजे खोसला का घोसलाची टीम पुन्हा एकदा त्यांनी हा सिनेमा आणला. तर या टीमकडनं काही एक स्पेसिफिक त्यांची डिमांड होती का की आम्हाला अशाच पद्धतीचं म्युझिक हवं, असं काही त्यांनी ठरवलं होतं का? मी खोसला का घोसला पाहिली आहे, बाकरना त्यांना भेटायच्या आधीच पाहिली होती आणि त्याच्यात पण म्युझिकचा वापर खूप चांगला केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्यांना जाऊन भेटावं आणि त्यांच्याबरोबर काम करावं. तर खोसलामध्ये सुद्धा एक खूप दिबाकर यांची एक क्वालिटी म्युझिकल, त्यांची म्युझिकॅलिटी खूप करेक्ट आहे, बिकॉज ही हिमसेल्फ इज अ तबला प्लेयर, तबला वादक, म्हणजे तबला शिकून चुकले खूप आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये पण म्युझिक खूप आहे. तर खोसलामध्ये पण गाणी खूप होती जी स्क्रिप्टसाठी होती, बॅकग्राऊंड सॉंग्स होते, पण त्यांच्यामध्ये एक पॉप्युलर क्वालिटी होती. तर ते असं कोणाला एलियनेट नाही करत, ते सगळ्यांना आवडेल असं म्युझिक करावं असं त्यांना वाटतं. तर ते कॉन्स्टंटली मला पण गाणी बनवताना सांगत राहिले की एव्हरीबडी शुड बी एबल टू रिलेट टू इट. आपण खूप अगदी असं काहीतरी वेगळं करून नुसतं ठेवायचं असं नाही, दॅट शुडंट बी युअर मोटिव्ह. यू शुड जस्ट डू समथिंग दॅट इज पुटिंग अक्रॉस द इमोशन. तर तर मजा आला खूप टीम बरोबर. बरोबर. आणखीन एक गोष्ट आहे जी तुझ्यामध्ये, एक म्युझिक डायरेक्टर तर तू आहेस, त्याचबरोबर तू गाते सुद्धा, तुला गायला सुद्धा आवडतं. तर नक्कीच आम्हाला एक तुझं गाणं ऐकावं असं वाटतं, गाणं ऐकायला आवडेल. मी खरं सांगू तर मी खूप चांगलं गात नाही आणि स्पेशली मला वोकल डबिंग हे म्युझिक डिरेक्शनमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे मला स्वतःलाच अप्रूव्ह नाही करत गाण्यात. तर मी खूप चिकटत आहे जरा वोकल डबिंग करवताना. बट आय सिंग अ सॉन्ग, एक हरियाणवी गाणं आम्ही याच्यासाठी केलं होतं, खूप क्रुशियल सॉन्ग होतं. ते एका 11 year old लहान पोरांनी म्हटलंय. तर ते तू राजा की राज दुलारी मैं सिर्फ लंगोटे आड़ासू, भांग रगड़ के पिया करूं मैं कुंडी सोटे आड़ासू. तू राजा की राज दुलारी मैं सिर्फ लंगोटे आड़ासू, भांग रगड़ के पिया करूं मैं कुंडी सोटे आड़ासू. प्योर हरियाणवी.